आणि यानंतर आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापुरामध्ये येणार आहेत आणि यावेळेला राज्यातल्या 90,000 घरांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। गेल्या शुक्रवारी नाशिक आणि नवी मुंबईच्या दौऱ्यानंतर आठवड्याभरातच पुन्हा एकदा पंतप्रधान राज्यामध्ये येत असल्यानं महायुतीला अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या रंगलेली आहे। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या दौऱ्याआधीच अजित पवार गटानं शरद पवार गटाला मोठा धक्का दिलेला आहे। सोलापूरमधील 4 माजी नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेत त्यांच्या गटामध्ये आपला प्रवेश निश्चिती केलेली आहे। महिना अखेरीस अजित पवारांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। पराभवाच्या भीतीनं भाजप धाराशिवमध्ये लोकसभेचा उमेदवार देत नाहीये अशी टीका ठाकरे गटातले खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलेली आहे। तर उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीनं लोकसभेची जागा दिल्यास निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। जळगावमधल्या रावेर तालुक्यातल्या मंगलवाडी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। याच संदर्भात आमदार चंद्रकांत पाटलांनी मंगलवाडीतल्या ग्रामस्थांची चर्चा केलेली आहे। पुनर्वसनानंतर मूलभूत सुविधांसाठी 40 कोटी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। शेगाव संग्रामपूर या दोन्ही तालुक्याचा पायी दौरा करत आत्मक्लेश परिवर्तन यात्रा आता जळगाव जामोद तालुक्यामध्ये पोहोचलेली आहे। 381 किलोमीटरचा हा यात्रेचा नियोजित पायी प्रवास आहे। जळगाव जामोद तालुक्यातल्या पिंपळगाव काळे, सुनगाव, जामोद, भेंडवळ, खांडवी आणि वडशिंगी या गावांमध्ये सभा संपन्न झालेल्या आहेत। ग्रामीण भागातनं या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय। उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेचा आणि दाट धुक्याचा परिणाम राज्यातल्या तापमानावर झाल्याचं दिसतंय। उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे। पुढचे 4 दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातही थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमालयीन भागामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कायम आहे आणि त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आलेली आहे। याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रामधलं किमान तापमान 10 अंशांच्याही खाली गेलेलं आहे। उत्तर पश्चिम भारतामधून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्य गारठलेलं आहे। मुंबईतलं किमान तापमान मंगळवारी 16.2 अंश इतकं नोंदवण्यात आलेलं आहे। राज्यातील बहुतांश शहरांचं किमान तापमानही 15 अंशांच्या खाली आलेलं असून आणखी 2 दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। थकीत मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी राज्य सरकारनं अभय योजना लागू केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6,000हून जास्त प्रकरणं समोर आलेली असून वसुलीपोटी 11 कोटींपेक्षा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे। तर 5 कोटींवरच्या रकमेची प्रकरणं म्हणावी तशी शासनाकडे आलेली नाहीत। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं मंगळवारी अंधेरी रेल्वे स्थानकावर पहिलं रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू केलंय। या माध्यमातून प्रवासी आणि पर्यटकांना वातानुकूलित आणि दर्जेदार जेवणाचा अनुभव मिळू शकणार आहे। तसंच यामध्ये 24 तास सेवा मिळणार असून प्रवासी आणि पर्यटकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि मिष्टान्न चाखता येऊ शकतील। गेल्या वर्षभरामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या 34,000 अपघातांमध्ये तब्बल 15,000 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलेलं आहे। राज्यामध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलेलं असलं तरी अपघाती मृत्यू रोखण्यामध्ये यश आलेलं आहे। वर्षभरामध्ये महिन्याला सरासरी 2,842 अपघात झाले, त्यामध्ये दरमहा 1,250 जणांचा बळी गेलाय। राज्यभरामधल्या वीज ग्राहकांकडून बिलं भरली जात नसल्यानं थकबाकीचा डोंगर वाढतोय। आज घडीला कृषी पंपासह एकूण थकबाकीचा आकडा 83,406 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे। तर कृषी पंपांची थकबाकी 60,000 कोटींवर गेलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई मार्गिकेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं काम हाती घेतलं गेलेलं आहे। चिखले ब्रिज इथं 18 जानेवारीला सकाळी 11 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान हे काम केलं जाणार आहे।
कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे. महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र इथं महावितरणकडून विद्युत पुरवठा केला जात असतो. मात्र विद्युत केंद्रामध्ये बिघाड झाल्यानं जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वीज पुरवठा होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद आहे. मुंबईमधल्या काही भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे. कुलाबा, डोंगरी आणि भायखळा विभागातल्या काही परिसरात आज सकाळी 10 वाजल्यापासून ते 18 जानेवारीच्या सकाळी 10 वाजलेपर्यंत म्हणजेच 24 तासांसाठी हा पाणी पुरवठा बंद असेल. जे रुग्णालय परिसरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. यात्रेच्या चौथ्या दिवशी लेझर शो पार पडला. या लेझर शोनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. हा लेझर शो पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केलेली होती. याच लेझर शोची नयनरम्य दृश्य ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलेली आहेत. शेवगाव तालुक्याला जोडणाऱ्या सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था आहे. ठिकठिकाणी खड्डे आहेत, त्यामुळे त्याचा त्रास वाहन चालकांना आणि नागरिकांना सहन करावा लागतोय. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ होतीये. त्यामुळे हे रस्ते तातडीनं दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिक करतायत. गोंदियामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाद्वारे ईव्हीएमच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ईव्हीएमद्वारे लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप सुद्धा या भारत मुक्ती मोर्चानं केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू पदाची सूत्र आज संध्याकाळपर्यंत घेण्याचे राज्यपाल कार्यालयाचे आदेश आहेत. मात्र अजूनही कुलगुरूपदी कोण विराजमान होणार हे गुलदस्त्यात आहे. शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर विजय फुलारी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर विलास खरात आणि डॉक्टर संजय ढोले या तिघांपैकी कुलगुरू पदासाठी नेमकी कुणाची वर्णी लागेल याबद्दल खलबत सुरू आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसांपासून येवल्यामध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या पतंग महोत्सवात नागरिकांनी मोठा सहभाग घेतलेला होता. या 3 दिवसीय महोत्सवाची सांगता फटाक्याची आतषबाजी करून करण्यात आली. त्याचबरोबर उत्साही नागरिकांनी आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग उडवत दिवे देखील सोडले. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची विक्री करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करण्याचा उद्योग देशातल्या मोठ्या कंपन्यांकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांनी केलेला आहे. या संदर्भात सरकारनं योग्य दखल न घेतल्यास दिल्लीतल्या जंतर मंतर समोर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु असणारे श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची आज 358वी जयंती आहे. नांदेडमध्ये त्यांची कर्मभूमी आहे, त्यामुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी होतीये. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. जयंतीच्या निमित्तानं गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी शीख भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 22 जानेवारीला श्री राम मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. सांगलीतल्या मिरजेमध्ये कृष्णा घाट इथल्या गळदगे यांच्या घरावर प्रभू श्री राम असं लिहिलेला एक भव्य फुगा उभारण्यात आलेला आहे. मनोज जरांगेंनी मुंबईत जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर धाराशिवमधला मराठा समाज सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तुळजापूरमध्ये मराठा समाजाकडून कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांच्या नाव नोंदणीला आता सुरुवात झालेली आहे. अहमदनगरमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये तोडणीला आलेला 2 एकरचा ऊस जळून खाक झालाय. वीज वितरणच्या विजेच्या तारा शेतामध्ये होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यानं वीज वितरण कंपनीला केलेली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतात आग लागल्याची घटना घडल्याचा आरोप केला गेलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय. केंद्रानं मंजूर केलेल्या हिट अँड रन कायद्याला वंचितनं विरोध केलाय. भुसावळ ते यावल फैजपूर दरम्यान तापी नदी पुलाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळेला तासभर रास्ता रोको केल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. महसूल विभागानं आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला. मावळ तालुक्यातल्या कांबरे गावातील एका शेतकऱ्यानं सेंद्रिय खतांचा वापर करत अळूची परसबाग फुलवली आहे. या शेतकऱ्यानं अळूच्या पानांचं विक्रमी उत्पादन घेतलंय आणि या पानांना आणि भाजीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी सुद्धा आहे.
जळगावमधल्या निमखेडी गावातल्या घरकुलाच्या लाभार्थी नागरिकांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला होता. पालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांची त्यांनी भेट घेतली. यावेळेला आयुक्तांनी तातडीनं 150 पैकी एकूण 82 घरकुलांना मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच या घरकुलांचं काम पूर्ण केलं जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिलेलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या रोहित वरकुटे या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. एक महिला प्रवासी लोकलमध्ये चढत असताना आरोपी रोहितनं तिला धक्का दिला. त्यानंतर महिला 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर सुद्धा या आरोपीनं तिचा पाठलाग केला आणि पुन्हा महिलेसोबत तोच प्रकार केला. प्लॅटफॉर्मवर असलेल्या पोलिसांनी रोहितला पकडलं आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलाय. ठाण्यामध्ये पहाटे 5च्या दरम्यान श्रीरंग सोसायटीमध्ये गाड्यांना अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. या आगीमध्ये 4 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. आग लावली की लावण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.